कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. जहाजांना हॉर्मुझ मधून जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, तर निष्क्रिय बँक खात्यांवर दंड आकारणार का? विमानांच्या तिकीट दरावरील निर्बंध हटले आहेत, तर एसी आणि इतर उपकरणे महाग होणार आहेत. मेट्रोचा करार संपलाय, त्यामुळे व्हीच्या सेवांवर परिणाम होतोय. आता राज्य खेळाडू नव्या गणवेशात दिसणार आहेत, तर मोनालिसाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 23 मार्च वार सोमवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चे पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीची. इराणनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत आपली भूमिका नरम केली आहे. आता शत्रू देशांची जहाजं वगळली तर इतर जहाजं या मार्गातनं जाऊ शकतील, असं इराणनं म्हटलंय. इराणचे प्रतिनिधी अली मौसवी यांनी असं सांगितलंय की अमेरिका आणि इस्रायल सारख्या देशांशी संलग्न नसलेली जहाजं इराणसोबत सुरक्षा व्यवस्था प्रस्थापित करून हा मार्ग वापरू शकतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तासांच्या आत जलमार्ग पूर्णपणे पुन्हा सुरू करण्याचा इशारा दिला होता आणि असं न केल्यास अमेरिका इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ला करू शकते अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. काही तासांनंतर मौसवी यांनीही सांगितलं की सागरी सुरक्षा आणि खलाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी इराण आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत काम करण्यास तयार आहे. त्यांनी या संकटाचं मुख्य कारण अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले असल्याचं म्हटलंय. पॉडकास्टची दुसरी बातमी बँक खात्यांची. लोकांना अनेकदा असं वाटतं की बँक खात्यामधली रक्कम ही कमी झाली तर काही नुकसान होणार नाही, पण असं खरं नाहीये. जर किमान शिल्लक राखली नाही तर बँक मासिक दंड आकारायला सुरुवात करते आणि हळूहळू खात्यातली शिल्लक रक्कम कमी होऊ शकते किंवा अगदी नकारात्मकही होऊ शकते. जर दीर्घकाळ कोणतेही व्यवहार झाले नाहीत तर खातं निष्क्रिय किंवा सुप्तही होऊ शकतं. असं खातं पुन्हा सक्रिय करण्यासाठी बँकेला भेट द्यावी लागते, जे वेळखाऊ आणि त्रासदायक असू शकते. एखाद्या साध्या बचत खात्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर थेट परिणाम होत नाही, पण त्याच्याशी संबंधित वैशिष्ट्यांमुळे होऊ शकतो. उदाहरणार्थ, जर खात्यामध्ये ओव्हरड्राफ्ट सुविधा असेल, काही थकबाकी शिल्लक राहिली असेल, तर बँक त्याला न फेडलेलं कर्ज मानू शकते आणि तुमच्या सिबिल स्कोअरवर याचा परिणाम होऊ शकतो. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे विमानांच्या तिकीट दरांची. इंडिगो एअरलाइन्समुळे निर्माण झालेल्या संकटाच्या वेळी विमानांच्या तिकीट दरावर केंद्र सरकारनं निर्बंध घातले होते. हे निर्बंध सोमवारपासून आता हटवले जात आहेत आणि त्यामुळे विमान कंपन्यांना देशांतर्गत हवाई सेवांसाठी तिकीट दरात वाढ करण्याची मुभा आता मिळालेली आहे. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात इंडिगो एअरलाइन्समुळे हवाई वाहतूक क्षेत्रात अभूतपूर्व संकट निर्माण झालं होतं आणि त्यावेळी तिकीट दर हे 18,000 रुपयांपेक्षा जास्त ठेवू नयेत असे निर्देश सरकारनं कंपन्यांना दिले होते. हवाई वाहतूक महासंचालनालयानं वैमानिक आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या कामांशी निगडीत नियमावलीतही बदल केले आणि त्यामुळे इंडिगो कंपनीत कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली होती. त्यामुळे हजारो विमानांची उड्डाणच रद्द झाली. तर दुसरीकडे याचा फायदा उचलत अन्य विमान कंपन्यांनी देशांतर्गत हवाई सेवांचे तिकीट दर हे 50,000 रुपयांपर्यंत वाढवले होते. त्यानंतर सरकारने तिकीट शुल्क लागू केलं. हवाई वाहतूक क्षेत्रातील परिस्थिती आता सामान्य झाली आहे आणि तिकीट दरांसाठी लागू असलेले निर्बंध आता मागे घेतले जात आहेत, असं हवाई वाहतूक मंत्रालयानं आदेशात म्हटलंय. निर्बंध मागे घेतले जात असले तरी सुद्धा विमान कंपन्यांना शिस्त ही पाळावीच लागेल आणि जबाबदारीने कामही करावे लागेल. प्रवाशांचं हित बाधित होईल अशा प्रकारचं काम त्यांनी करू नये, असं सरकारनं आदेशात नमूद केलंय. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात एसीच्या किमतीची.
वातानुकूलक उत्पादक यावेळी सावधगिरीनं पावलं टाकतायत. याचं कारण म्हणजे देशाच्या अनेक भागांमध्ये पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे झालेला अवकाळी पाऊस, ज्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच विक्रीवर परिणाम होऊ शकतोय. साधारणपणे मार्च महिन्यात उष्णता वाढू लागते. शीतकरण उत्पादनांची मागणी सुद्धा झपाट्यानं वाढते. परंतु यावेळी हवामानामुळे कंपन्यांची चिंता सुद्धा वाढली आहे. एप्रिलमध्ये तापमान वाढेल आणि मागणी सुद्धा सुधारेल अशी आशा उद्योगाला आहे. पश्चिम आशियातल्या सध्याच्या तणावामुळे कच्च्या मालाच्या, विशेषतः प्लास्टिकच्या किमती सुद्धा वाढत आहेत. प्लास्टिकच्या या वाढलेल्या किमतींमुळे वॉशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटर सारख्या मोठ्या घरगुती उपकरणांच्या किमतीतही 10 ते 12% वाढ अपेक्षित आहे. पॉडकास्टची 5वी बातमी मुंबई मेट्रोची. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड बरोबरचा प्राथमिक करार संपला आणि त्यामुळे मुंबईमधल्या व्हीच्या दूरसंचार सेवांवर परिणाम झाल्याचं कंपनीनं आता कळवलंय. MMRCLशी झालेल्या करारानुसार मुंबई मेट्रोमध्ये व्हीच्या सेवा ACES मार्फत दिल्या जात होत्या. हा करार आता रद्द करण्यात आलेला आहे. आम्ही या संदर्भात तयारी दाखवूनही यातील काही मुद्दे आमच्या थेट नियंत्रणाबाहेरील आहेत. मात्र आमच्या ग्राहकांना आमची सेवा त्वरेनं मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून याकरिता आम्ही MMRCL बरोबर सर्व पर्याय खुले ठेवलेत, असं व्हीच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात क्रीडा क्षेत्रातनं. महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या वतीनं महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. आता विश्व अजिंक्यपद आणि विश्व करंडक पटकावलेल्या महाराष्ट्रातल्या कॅरमपटूंना रोख पारितोषिकांसह गौरवण्यात येणार आहे. तसंच महिला विभागातील विजेत्या खेळाडूंच्या बक्षिसामध्ये आणि पंचांच्या मानधनात सुद्धा वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आता विशिष्ट जर्सी घालून खेळताना दिसणार आहेत. महाराष्ट्राच्या खेळाडूंसाठी विशेष गणवेश सुद्धा तयार करण्यात आलेला आहे. या रंगीत टी-शर्टचं अनावरण रविवारी करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करणारा संघ यापुढे वातानुकूलित रेल्वेनंच प्रवास करेल अशी तरतूदही करण्यात आलेली आहे. शिवाय खेळाडूंना यापुढे ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करावी लागणार आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी मोनालिसा भोसलेची. मोनालिसा भोसले पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी चर्चेचं कारण हे तिची लोकप्रियता नसून तिला आणि तिच्या पतीला मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्या आहेत. काही दिवसांपूर्वी मोनालिसानं फरमान खान याच्याशी विवाह केला होता आणि या विवाहानंतर या जोडीला सतत धमक्या येत आहेत असं समोर आलंय. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मोनालिसानं असं म्हटलंय की मी मोनालिसा भोसले आणि माझे पती फरमान खान हा व्हिडिओ एका पत्रासोबत सर्वांना पाठवत आहोत. आम्हाला सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. कृपया आम्हाला मदत करा. या संदर्भात त्यांनी पोलीस आयुक्तांसह राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रसार माध्यमांना या प्रकरणाकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. हे होतं isakal.com पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.